हॅलो. चला तर आज मी तुम्हाला करंज्याचं सारण कसं बनवायचं याबद्दल माहिती देत आहे. सगळ्यात आधी रवा भाजून घ्यायचा, त्याच्यामध्ये 2-3 चमचे तूप टाकायचं. तूप टाकून बारीक गॅसवर चांगला लालसर भाजून घ्यायचा रवा. बारीक गॅसवरच भाजायचा, खूप छान असा लालसर होऊन द्यायचा. फास्ट गॅस करायचा नाही, नाहीतर रवा जळून जाईल. बाजूला रवा भाजत होता तर मी दुसऱ्या बाजूला खोबऱ्याच्या वाट्या 3 घेतल्या, त्या किसून घेतल्या. आणि थोडे काजू बदाम होते, ते चांगले थोडेसे बारीक करून घेतले. मनुके होते, चारोळी, वेलची पावडर करून घेतली. तुम्ही बघू शकते, मी तुम्हाला दाखवत आहे. काजू बदाम आहे, मनुके आहे, खोबऱ्याचा किस आहे, वेलची आहे, चारोळी आहे. तर मग कढईमध्ये मी काजू बदाम थोडेसे भाजून घेतले, तूप टाकून बारीक गॅसवर भाजून घ्यायचे. काजू बदामाचे मी बारीकच तुकडे करून घेतले. थोडी जास्त अशी पावडर पण नाही, जास्त बारीक पण नाही, असं मध्यम आहेत. खूप असे जाड असले की मग ते करंजीमध्ये येतात आणि मग करंज्या फुटून जातात. त्यामुळं थोडेसे असे बारीक नाही आणि जाड पण नाही, असे मी कुटून घेतले खलबत्त्यामध्ये. आणि मनुके मी काय भाजून नाही घेतले, तसेच टाकले. मी रवा भाजलेला होता त्याच्यामध्ये, गरम गरम याच्यातच टाकून द्यायचं हे सगळं. चारोळी पण टाकायची. चारोळी टाकून चांगलं व्यवस्थित तूप टाकून भाजून घ्यायचं. मग लगेच एका बाजूला खोबऱ्याचा जो किस आहे तो पण भाजून घ्यायचा. बारीक गॅसवरती भाजायचा, फास्ट गॅस करायचा नाही. खोबऱ्याचा किस लगेच जळून जाऊ शकतो, म्हणून बारीक गॅसवरच खोबऱ्याचा किस भाजून घ्यायचा. तुम्ही बघू शकते मी कशी भाजत आहे. हलवत राहायचं, हलवून घ्यायचं, छान खालीवर करून घ्यायचं. आणि खोबऱ्याचा किस लालसर झाला की रव्यामध्ये टाकून द्यायचा. रवा खोबऱ्याचा किस एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आणि रवा गरम गरम, खोबऱ्याचा किस पण गरम गरम, त्याच्यामध्ये लगेच पिठी साखर टाकायची. पिठी साखरमध्ये गाठी असतात, त्या गाठी पण व्यवस्थित फोडून घ्यायच्या. वेलची पावडर पण टाकायची. वेलचीने थोडासा असं छान टेस्ट येतो. तुम्ही बघू शकते मी पिठी साखर कशी टाकत आहे. पिठी साखर टाकून असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गरम गरम याच्यामध्ये टाकली तर ती मिक्स पण होते व्यवस्थित. गाठी फोडून घ्यायच्या, नाहीतर करंजीमध्ये टाकल्यानंतर सारण मग करंजी फुटू शकते. तर अशा प्रकारे सारण तयार आहे करंज्यांचं. थँक्यू.